हॅलो फ्रेंड्स, पृथ्वीज फॅशन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बॅकनेक डिझाइन पाहणार आहोत। त्यानुसार मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे। आता आपण माप बघूया। आता इथे बॅक पॅटर्न मी कट करून घेतलेला आहे। उंची आहे 14 इंच, तयार उंची आहे 13 इंच, 1 इंच ऍड करून 14 इंचवर पॉइंट दिलेला आहे। शोल्डर आहे 5 इंच, आर्म होल आहे 6 इंच, त्यानंतर इथे चेस्ट जी आहे ती 8.5 इंचावर एक पॉइंट दिलेला आहे। 34 नुसार चौथा भाग होतो 8.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। कंबर आहे 28 ची, तर चौथा भाग होतो 7 इंच आणि 1 इंच डाटसाठी, 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि यानुसार मी हा भाग कट करून घेतलेला आहे। आता इथे गळा रुंदी जी आहे ती 2.5 इंचावर मी एक पॉइंट दिलेला आहे आणि खाली देखील बॉटमला 2.5 इंचच घेतलेला आहे। आता ही लाईन सरळ इथे आपल्याला काढून घ्यायची आहे। त्यानंतर खालून इथे आपल्याला 4.5 इंचावर एक पॉइंट द्यायचा आहे। आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता आणि ही लाईन इथे काढून घ्यायची आहे। त्यानंतर आता इथे बघा आपल्याला 1/2 इंचावर एक पॉइंट द्यायचा आहे आणि खाली देखील आपल्याला 1/2 इंचावर एक पॉइंट द्यायचा आहे आणि हे दोन्ही पॉइंट असे क्रॉस मध्ये जोडून घ्यायचे आहे। आता हे मी इथे कट करून घेणार आहे। आता हा जो भाग आहे तो आपल्याला तसंच ठेवून द्यायचा आहे। आता इथे मी मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून आणि कट करून घेणार आहे। कट करत असताना आपल्याला थोडं एक्स्ट्रा कट करायचं आहे, जे मेन फॅब्रिक आहे ते। आता हे दोन्ही भाग वेगवेगळे आहेत बॅक साइडचे, त्याच्यामुळे इथे सेंटरला मी इथे कट करून घेत आहे। आणि याला इथे पिना लावून घ्यायचे आहे। आता बॅक साइडचा जो कट केलेला भाग आहे तो इथे ठेवून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी मेन फॅब्रिकचा एक भाग कट करून घेतलेला आहे आणि ह्याला इथे असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे। आता आपल्याला थोडंसं हे वाढवून घ्यायचं आहे 1/2 इंच। खालच्या बाजूला आहे तेवढंच ठेवायचं आहे, मात्र पुढे जो भाग आहे तिथे आपल्याला 1/2 इंच वाढवून घ्यायचा आहे आणि वरच्या दिशेला देखील आपल्याला 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे, कारण हे आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे। आणि आता हे कट करून घ्यायचं आहे। कटिंग झालेलं आहे। आता याला आपण शिलाई मारणार आहोत। आता मेन फॅब्रिकवर जो आपण पार्ट कट केलेला आहे त्याला आपल्याला इथे लाइनिंग लावून घ्यायचं आहे, अस्तर लावून घ्यायचं आहे, पिना लावून घ्यायच्या आहेत म्हणजे ते हलणार नाही आणि इथून आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे। फक्त वरच्या भागाला शिलाई मारायची आहे आणि वरचा भाग जो आहे तो कट करायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे कट्स देऊन घ्यायचे आहेत आणि याला इथे असं पलटवून घ्यायचं आहे पाठीमागच्या साईडला। व्यवस्थित असं नख मारून किंवा प्रेस करून तुम्ही जो आहे तो शेप इथे देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे, आणि इथे आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। आता जो उरलेला भाग आहे तिथे देखील आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे।
आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपण बॅक पॅटर्नचा एक भाग इथे घेणार आहोत आणि त्याला इथे मी मेन फॅब्रिकला अस्तर लावून आणि शिलाई मारून घ्यायची आहे. आता दुसऱ्या पार्टला देखील आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे दोन्ही भागाला इथे शिलाई मारून झालेली आहे आणि आता आपण जे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. आता दोन्ही भागाचं जे एक्स्ट्राचे कापड आहे ते कट करून झालेलं आहे. त्यानंतर इथे बघा मी पिंक कलर, कॉन्ट्रास्ट कलर आणि सेम ब्लाउजच्या कलरच्या दोन पट्ट्या अशा 2-2 इंचावर कट करून घेतलेल्या आहेत. रुंदीला 2 इंचावर कट करून घेतलेल्या आहेत आणि याला इथे सेंटरला फोल्ड करून आणि शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे मी दोरी बनवून घेणार आहे. पिंक कलरच्या इथे मी 2 स्ट्रिप कट केलेल्या आहेत दोरीसाठी आणि मोरपंखी कलरच्या 4 स्ट्रिप कट करून आणि त्याची दोरी बनवणार आहे दोन्ही भागांसाठी, कारण आपले दोन्ही जे पार्ट्स आहेत ते सेपरेट पार्ट्स आहेत बॅक साइडचे, त्यासाठी मोरपंखी कलरच्या स्ट्रिपचे देखील दोरी बनवून घेणार आहे. इथे मी दोरीला इस्त्री करून घेतलेली आहे. आता ह्या ज्या दोन्ही दोरी आहेत त्या आपल्याला 1.5 इंचावर कट करून घ्यायच्या आहेत. आपल्याला 1.5 इंचाच्या स्ट्रिप्स बनवून घ्यायच्या आहेत बॅक साइडच्या पॅटर्नसाठी.
आणि फक्त पिंक कलरच्याच आपल्याला दोरीचे 1.5 इंचाचे काप करायचे आहे, स्ट्रिप्स कट करायचे आहे. खाली 1 इंच सोडून आणि वरच्या दिशेला देखील आपल्याला 1 इंच सोडायचं आहे. 1.5 इंचावर पॉइंट देऊन आणि खाली लाईन काढून घ्यायची आहे, कारण आपल्या ज्या स्ट्रिप्स आहेत त्या 1.5 इंचाच्याच आहेत. आणि आता इथे बघा आपल्याला स्ट्रिप्स एका खालोखाल अशा ठेवून घ्यायच्या आहेत आणि शिलाई मारून घ्यायची आहे. एका पाटला इथे स्ट्रिप्स लावून झालेले आहेत. आता त्यानंतर आपण इथे पाइपिंग लावणार आहोत. आता तुम्ही इथे लेस लावली तरी चालेल किंवा इथे पाइपिंग केली तरी चालेल. मी इथे पाइपिंग लावणार आहे. पट्टीला 1.5 इंचावर मी कट केलेली आहे आणि अर्धा इंचावर फोल्ड करून तिला शिलाई मारून घेतलेली आहे. आता शिलाई मारलेली बाजू वरच्या दिशेला ठेवून खाली आपल्याला ही पट्टी स्ट्रिप्सवर ठेवून आणि अर्धा इंचावर शिलाई मारायची आहे, किंवा तुम्ही 1/2 इंचावर जरी शिलाई मारली तरी चालेल. आता इथे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि काप देऊन घ्यायचे आहेत. आणि पट्टी जी आहे ती आतल्या बाजूला तुम्हाला जेवढी बारीक हवी असेल तेवढी तुम्ही फोल्ड करून आणि शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे पाइपिंग करून झालेली आहे. तुम्ही आता यानंतर मोरपंखी कलरच्या मी 2 स्ट्रिप इथे घेतलेल्या आहेत. आता आपण जसं मॅट विणतो त्याप्रमाणे आपल्याला इथे त्या अशा विणत घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता स्टेप बाय स्टेप करत घ्यायचं आहे. आता दुसरं देखील स्ट्रिप आपल्याला याच पद्धतीने विणत घ्यायची आहे. फक्त सुरुवातीला पहिली जी स्ट्रिप आहे, पहिली जी पट्टी आहे ती आपण पिंक पट्टीच्या खालून घेतलेली आहे. दुसरी मात्र आपल्याला वरून घ्यायची आहे आणि त्यानुसार करत जायचं आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. आता दोन्ही स्ट्रिप इन्सर्ट करून झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आता आपल्याला इथे ह्या दोन्ही स्ट्रिप व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. जे थोडं बाहेर निघालेलं आहे
ते व्यवस्थित आतमध्ये सेट करून घ्यायचं आहे. आणि आता आपण इथे कॉर्नरला लेस लावणार आहोत. लेस लावून झालेली आहे. आता याच पद्धतीने मी दुसरी देखील बनवून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता दोन्ही पॅटर्न इथे तयार झालेले आहेत. आता आपण हे दोन्ही पॅटर्न जोडून घेणार आहोत. आता हा जो पार्ट आहे याला आपल्याला घ्यायचा आहे आणि आपण जो बॅक पॅटर्न कट करतानाचा जो पार्ट होता तो ह्याच्यावर ठेवून घ्यायचा आहे आणि याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. कारण यानुसारच आपण ह्याला इथे जॉईन करणार आहोत. कारण आपण याच्यामध्ये एक्स्ट्रा वाढीव लाईन आखून आणि त्याला आपण कट केलेलं होतं. आता वाढीव जे आहे ते आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे म्हणून इथे आपल्याला चॉकने लाईन काढून घ्यायची आहे. त्याच्या आधी इथे मी पायपिंग करून घेणार आहे. त्यासाठी मी 1.5 इंचाची पट्टी कट करून आणि इथे लावून घेतलेली आहे. आता इथे काप देऊन घ्यायचे आहेत. आतल्या बाजूला फोल्ड करून आणि पायपिंग करून घ्यायची आहे. आता इथे पायपिंग करून झालेली आहे. आता हा पार्ट आपण दोन्ही पार्टला जोडणार आहोत. जिथे आपण लाईन ड्रॉ केलेली आहे, मार्क केलेला आहे, तिथे आपल्याला हा एक पार्ट इथे ठेवून घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर इथे पिना लावून घ्या म्हणजे ते व्यवस्थित तिथे सेट होईल. आणि इथे शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई ही पायपिंगच्या अगदी आउटलाईनवर मारायची आहे. ती पायपिंगवर न जाता आउटलाईनवरच आली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. आता सेम याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूला देखील दुसरा पार्ट जोडून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपले बॅक पॅटर्नचे दोन्ही जे वेगवेगळे भाग होते ते इथे जोडून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. आता खालच्या दिशेला इथे मी आता पट्टी लावून घेणार आहे. त्यासाठी मी इथे 1.25 इंचाची पट्टी कट केलेली आहे. पट्टीला 1/2 इंचावर फोल्ड करून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. पट्टीला इथे ठेवून आणि 1/2 इंचावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारलेली बाजू वरच्या दिशेला ठेवायची आहे आणि मग शिलाई मारायची आहे.
पट्टीला इथे आपल्याला काप देऊन घ्यायचे आहे. इथे माझं टक्सला शिलाई मारायचं राहून गेलं, त्यामुळे मी इथे आधी टक्सला शिलाई मारून घेत आहे. अर्धा इंचाचं मार्जिन जोडून आहे दोन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपण जी जॉईन केलेली पट्टी आहे तिला खालच्या दिशेला फोल्ड करून आणि दाब शिलाई मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे बॅक पॅटर्न कंप्लीट झालेला आहे. आता आपण स्लीव्ज कडे वळूया. बाही लांबी 4 इंच घेतलेली आहे. तयार बाही लांबी 3 इंच आहे, 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. दंडगीर 6 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता इथे आपण एक पॅटर्न ड्रॉ करणार आहोत. 2-2 इंचावर आपल्याला पॉइंट द्यायचे आहे. इथे देखील 2 इंचावर आणि पुढे देखील 2 इंच. पुढचा जो भाग आहे तो आपल्याला तसंच ठेवायचा आहे आणि या 2 इंचाचं आपल्याला सेंटर पॉइंट काढायचा आहे आणि वर 1 इंच घेऊ आणि पॉइंट द्यायचा आहे. सेम पुढे देखील आपल्याला तसंच करायचं आहे. सेंटर पॉइंट काढून आणि 1 इंचावर पॉइंट द्यायचे आहे अशा प्रकारे. आता इथे आपण हाफ सर्कल ड्रॉ करणार आहोत. जे आपण पॉइंट दिलेले आहेत त्या पॉइंटवर आपल्याला हे सर्कल ड्रॉ करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे. आता हे दुसऱ्या बाजूला देखील आपल्याला उमटवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आणि हे चॉकने गडद करून घ्यायचं आहे. आपण जो भाग सोडलेला आहे तो 1.5 इंच एवढा आहे. या साईडला 1.5 इंच आणि या बाजूला देखील 1.5 इंच. आता याला आपण मेन फॅब्रिकवर ठेवून आणि शिलाई मारून घेणार आहोत. त्याआधी पिना लावून घ्या आणि सर्कलवर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता खाली इथे एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि जे आपण हाफ सर्कलला शिलाई मारलेली आहे ते देखील आपल्याला आतून 1.5 इंचाचं अंतर सोडून आणि कट करून घ्यायचं आहे. आता कट्स देऊन घ्यायचे आहे. आणि हा भाग पलटी करून घ्यायचा आहे. व्यवस्थित पलटी करायचा आहे. जे कोणे आहेत ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहे. तुम्ही टोकदार एखादी वस्तू घेऊन देखील बाहेर काढू शकता आणि व्यवस्थित नख मारून घ्यायचा आहे आणि दाब शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई मारून झालेली आहे. आता बाकीच्या भागाला देखील आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि
एक्स्ट्राचं कापड देखील कट करून घ्यायचं आहे. आता इथे मी मणी लावून घेणार आहे, गोल्डन बीड्स लावून घेणार आहे. हे जॉईंट बीड्स आहेत 2-2. तुमच्याकडे जर एकच असेल तर तुम्ही एक लावलं तरी काही हरकत नाही. आता याप्रमाणे बाकीचे देखील बीड्स आपल्याला इथे लावून घ्यायचे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.